स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आणि आज आहे गुरुवार। सो मी रांगोळी तुम्ही पाहिलंच असेल अगोदरच्या क्लिपमध्ये की माझी रांगोळी देवपूजा सर्व झालेला आहे। आणि आज मी बनवणार आहे नाश्ता। तर आज दिवसभरामध्ये मी काय काय करते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही अशाच माझ्यासोबत कनेक्ट। आता चालेल आपले पोहे बनवायचे। पोहे बनवायला मी टाकला कांदा वगैरे सगळं परतायला घेतले पोहे भिजून मस्त असे सकाळ सकाळ पोहे। मी तर काय पोहे खात नाही कारण की मला ऍसिडिटीचा त्रास आहे त्याच्यामुळे राया आणि खाणार योगेशला पोहे देऊन झालेत आणि ते कृष्णाचे पोहे ठेवले तर आणि ते दोघं काही ब्लॉग मध्ये लाजतात ते सध्या। आणि इकडे दोघांचा चालू आहे मुंबई पुणे 3 हा मूवी। सकाळ सकाळ ते दोघं बघतायत। आणि मला तो प्रश्न पडलाय जो की नेहमी सर्व बायकांना पडत असतो की जेवणामध्ये काय बनवायचं। आणि मला पण संध्याकाळी काय बनवायचं हे मला काही सुचत नाही आज। आणि मी सकाळी बनवलं। नेहमी सकाळी काही ना काही आपण बनवून जातो पण संध्याकाळी बनवायचं म्हणलं की प्रॉब्लेम येतो। आणि मला तर म्हणजे झटपट बनवायचं असेल तर मला फक्त खिचडी आठवती बनवायची पण रायाला खिचडी आवडत नाही त्याच्यामुळं मला माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन पण नसतं की अजून काय डाळ भात वगैरे हे पण त्यांना खात नाही ते पण खात नाही कारण भात नावाचा पदार्थ त्यांना आवडतच नाहीये। तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बनवायचं नंतर माझ्यासाठी वेगळं काय बनवायचं त्यात खूप सारा वेळ पण जातो। आणि संध्याकाळी माझा असा मूड पण नसतो खूप काय थोड्या गोष्टी बनवायच्या। कधीतरी होतं तेव्हा मी खूप काय बनवते पण आज बनवायचा पण मूड नाही आहे आणि बनवायला माझ्याकडे काही रेसिपी किंवा असं काय बनवायला डोक्यात काही आयडिया पण नाही आहे। तर तरी पण काहीतरी बनवावंच लागेल। आणि काय बनवणार ते मी तुम्हाला नक्की शेअर करायला काय बनवायचं ह्याच्यावरून मला आठवलं कधी कधी बायका काय म्हणतात आपल्याकडनं की आपण गडबडीत किंवा आपल्याला काही सुचत नसेल बनवायला तर एखाद्याचा कोणता पण पदार्थ बनून जातो आणि तो आपल्या घरातल्या पुरुष मंडळींना आवडत नाही। म्हणजे त्यांना अशी बाहेरचे चटपटीत खायची सवय झालेली असती ना की त्यांना घरचं खायलाच आवडत नाही। माहिती ना त्यांचा काय प्रॉब्लेम आहे। तर खूप सारे पुरुष मंडळी असतात काही पुरुष खरंच खूप चांगले असतात अंडरस्टँड करतात बायकांना की बाबा तिच्याकडे झाले असेल एखादी ते खातात जे असेल ते घरामध्ये पण काही नाही समजून घेत आणि त्यांना असं चांगलंच खायला हवं असतं प्रत्येक वेळेस। जर आपण असं काही गडबडीमध्ये कधी पिठलं भाकरी बनवली तर काहींना ती आवडत नाही काहींना पालेभाज्या आवडत नाही काहींना खिचडी असे भरपूर काय प्रत्येकाची वेगवेगळी आवड निवड असते। आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार एक पदार्थ बनवायचा म्हटलं घरात किती म्हणजे त्या बाईला किती काम असतं ते तुम्ही आता तिला समजून घेऊन तुम्ही विचार करायला हवा। आमच्या घरात पण असे सगळे पुरुष आहेत खूप सारे की माझे भाऊ आहेत त्यांना अजिबात पालेभाज्या आवडत नाहीत खायला। तेव्हा पालेभाज्या केलेल्या असतील ना घरामध्ये लगेच नाकडोळे लगेच मोडतात की नाही गो मला तर खायचंच नाही हे ते चालू असतं त्यांचं पण। आणि मला सांगायचं बायकांनी त्यांना रिस्पॉन्स म्हणजे आपण पण सारखं त्यांच्या आवडीचं करत गेलो ना तर लगेच मग ते पण त्यांना पण वेगवेगळं अजून खायला लागत असतं। प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक पदार्थ अन्न हे चांगलंच असतं तर सगळं खायला हवंय आपण जे काय असेल पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील अजून किंवा वेगळं काही असेल ती खायला हवंय म्हणजे नाही असं समजून नाही। आणि फायनली डिसाईड झालं की मी काय बनवणार आहे जेवणामध्ये तर मी हा फ्लावर बनवणार आहे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये फ्लावर आणि भाकरी बनवायचं मी तरी विचार करते पण राया बोलले भाकरी नको कारण त्यांना चपाती लागते तर त्यांना चपाती खायची असेल तर चपाती बनवावं लागेल मला। तर मी तेव्हा ते जर मला बोलले चपाती बनव तर मी चपाती बनवेल नाहीतर मग भाकरीच कारण मला भाकरी पण खूप आवडते। तर चला पाहूया कशी बनवते मी फ्लावरची भाजी। फ्लावरची भाजी एकदम साधी आणि सिंपल बनवते मी। शेंगदाण्याचा कूट करतो आपण ना तो कूट आणि मसाला वगैरे टाकून फक्त थोडंसं
अशीच करत असते मी. आणि ह्याच्यामध्ये झालं तर एक बटाटा टाकते कारण टेस्ट येण्यासाठी, कारण दह्याला हा फ्लावर पण आवडत नाही आहे, तर त्यांना बटाटा आवडतो, तर त्यांच्यासाठी एक बटाटा पण टाकून देते, होऊन जाईल मग सगळ्यांचंच बटाटा प्लस फ्लावरची भाजी. तर चला पाहूया कशी बनवते तर. आणि हे चला फ्लावरच्या भाजी टाकायचं तर शेंगदाण्याचं कूट करायचं आहे ना, त्याच्यासाठी ना मी हे शेंगदाणे अगोदर भाजून घेतले. तर मी जरा माझ्याकडनं तुम्हाला दिसत असतील जरा जास्तच भाजले शेंगदाणे. आणि याचा कूट करण्यासाठी माझा असं विचार होता की मी लो फ्लेमवरती गॅसवरती जरा चांगले भाजीला असे कडक जरा जास्तच भाजले. तरी चला जाऊ दे, चालतंय, बनवूया. आणि त्याच्यामध्ये ना लसूण पण लगेच टाकून घ्यायचा. आणि भाजीची तर तयारी सर्व झाली आहे, पण आता आपण राहायला विचारूया की चपाती बनवायची की भाकरी. चला, त्यांचं आता काम चालू आहे, त्यांना विचारा. बोलले की भाकरीच कर, कारण की मगाशी मी बोलत होते ते योगेशला मी शूट करायला लावलेलं आणि त्याची मीटिंग झालेली, तरी पण त्यांनी ते ऐकलं आणि मला बोलले ओके चला तुझ्या मनाप्रमाणे तू आज संध्याकाळी भाकरीच बनव. आणि चल तुला भात बनवायचं तर तू भात पण बनवू शकतीस, थोडासा जिरा राईस वगैरे तुला बनवायचं आहे तर मी बनवला आहे थोडासा जिरा राईस, कारण योगेश पण खात होत असतं, त्याचं काही नसतं की हे नाही ते नाही खायचं मला, तर आता जिरा राईस टाकते. चला पहा. आणि मी ड्रेस चेंज करून चालले स्वामीच्या मंदिरामध्ये, कारण आज गुरुवार आहे. तर स्वामीच्या मंदिरात तर आम्ही जातोच प्रत्येक गुरुवारी, तर आज पण चाललोय. तर मी घातलं येल्लो कलरचा कुर्ती, कारण की असं बोलतात की स्वामी, म्हणजे मला माहिती नव्हतं, दुसऱ्याने सांगितले मला की येल्लो कलरची कुर्ती, येल्लो कलरचे कपडे घालायचे असतात स्वामीसाठी. तर जर चाललेला हवं ते राहायला लाईट चालू करते तर चल बोलतात, घाई झाली आहे. तर चला. आणि स्वामीच्या मंदिराच्या बाहेर चप्पलचं स्टँड दिलेलं आहे, तरी पण सर्व लोक खाली चप्पल ठेवतात. मी रायाला पण सांगितलं की वरती ठेवा, पण रायानं पण खालीच ठेवली होती.